अध्यक्ष महोदय, कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असताना कंत्राटी पद्धतीने आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिका, नगर परिषदा सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामगार काम करतात। त्यांना जे काही शासनाच्या वेतनाप्रमाणे देयक द्यायला पाहिजे ते त्या नगरपालिका, महानगरपालिकांच्या माध्यमातून दिलं जातं। त्यांचा वेतन भत्ता असेल, भविष्य निर्वाह निधी असेल, कर्मचारी राज्य विमा असेल, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात। परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर आणि एक ओपन सिक्रेट आहे की एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या ठेक्यामध्ये जर 22,000 पगार असेल तर त्या कर्मचाऱ्याला पहिल्यांदा बँकेमध्ये 22,000 रुपये पगार हा केला जातो आणि नंतर त्याच्याकडनं 12,000 रुपये काढून घेतले जातात, 10,000 रुपये काढून घेतले जातात। एखाद्यामध्ये 18,000 पगार असेल तर 8,000 रुपये काढून घेतले जातात। दर महिन्याला सन्माननीय अध्यक्ष महोदय, पगार होतो की त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेसिफिक अमाऊंट त्या कर्मचाऱ्यांच्या बँकेमध्ये जर सफाई ठेक्याचा विचार केला तर सुपरवायझर त्या कर्मचाऱ्यांना निरोप देतात की तुम्ही एवढी अमाऊंट आजची तुमच्या ह्या महिन्याची जमा करा। त्या कर्मचाऱ्यांना कंपल्सरी 4 सुट्ट्या घ्यायलाच लावतात, मात्र त्या 4 सुट्ट्यांचा पगार देखील महानगरपालिकेकडनं काढला जातो आणि तो पगार ठेकेदाराच्या आणि अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जातो। अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी तर एटीएम देखील कर्मचाऱ्यांचे हे त्या ठेकेदाराकडे असतात। एखादा कर्मचारी याच्यामध्ये उत्तर दिलंय की कोणाची तक्रार नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, उत्तर चुकीचं आहे। 2022-23 मध्ये काही संघटनांनी याच्यावरती आंदोलन करून त्याच्यामध्ये आंदोलन केल्यानंतर सफाईच्या ठेक्यामधून 500 लोकांनी त्याला लिहून दिलं होतं त्या संघटनेला आणि त्यानंतर 500 लोकांना कमी केलं। मग त्या ठेकेदाराने त्या काही लोकांना बोलवलं की जर तुम्ही ही तक्रार मागे घेत असाल तर आम्ही तुम्हाला परत कामावरती घेऊ। 300 लोकांनी ती तक्रार मागे घेतली। 200 कर्मचारी आज देखील ह्या कामाच्या मधून बाहेर आहे। त्यांनी लिहून दिलं नाही म्हणून त्यांचं आयडी बंद करण्यात येत आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे नाशिकमध्ये सर्वांना ही वस्तुस्थिती माहिती आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपलं सरकार युवकांना रोजगार मिळण्यासाठी विविध योजना आणतं, परंतु गोर, गरीब, दलित, वंचित, म्हणजे पिचलेल्या, रांजलेल्या, गांजलेल्या कर्मचारी जो या ठेक्यामध्ये काम घेतो, नाल्यामध्ये उतरतो, शौचालय साफ करतो आणि आपल्या गावाची सफाई करतो, त्याच्याकडून पैसे घेण्याचं ही जी एक आधुनिक पद्धतीची खंडणी जी सुरू झालेली आहे, सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी मी आज सभागृहाचं आणि महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही मी लक्षवेधी आज टाकलेली।